गुड मॉर्निंग. सगळीकडे शांतता. उलका बघू का मन शांतता आहे. आज करणार आहे मी दोडक्याची भाजी आणि कारल्याची सुकी भाजी. आणि त्यातनं एक तुम्हाला गोष्ट सांगायची राहिली की मी मसाला केला, पण गडबडीत काही कारणामुळे मसाल्याचा व्हिडिओ टाकायचे राहिले, शूटच केलं नाही. पण एकदा बघा, खमंग वास येतोय ताज्या ताज्या मसाल्याचा. आणि ताज्या ताज्या मसाल्याची भाजी केल्यावर पण छान वाटते. शांतता सगळीकडे आहे का माहितीये का? आमचं पोरगं गेले मामाच्या गावाला. गावाकडनं आल्यावर इकडनं तिकडं त्याला जायचं होतं. चला सुट्टीची एकदा मज्जा करून घेऊ दे त्याला म्हणून त्याला पाठवलंय. पण पोरं घरात असल्याशिवाय शोभा नसती, आणि पोरं घरात असली की काम पण सुचत नाही असं म्हणायचं असतं. पण माझं तर उलटच आहे. तो घरात असला की मला खूप काम सुचतं त्याच्या ओढीनं, बोलता बोलता. आणि त्यातनं धावपळीतनं सगळे आपली कामं होऊन जातात. असं म्हणायचं असतं नुसतं की पोरं नसल्यावर आपण भरपूर कामं करू. पण तसं काही नसतं. जितका तो असेल तेवढ्या वेळात त्याला त्याच्याबरोबर मस्ती करत करतच माझी भरपूर कामं होतात. आणि गावाकडच्या गोंधळानं पण खूप 4 दिवस इरिटेट झाल्यासारखं झालं होतं. रोजची आपल्याला सवय असते आपल्या आपल्या प्रत्येक जण घरात, पण एकत्र आल्यावर खूप गोंधळ, ह्यानं पण इरिटेट होतो आपण. आणि ते जवळ असल्याशिवाय पण, एकत्र आल्याशिवाय पण करमत नाही. म्हणजे ती म्हण आहे की नाही, जवळ असल्यावर शिसारी बसन लांब गेल्यावर स्वप्ने दिसत, तशा प्रकारातला झाला माझा, म्हणजे सगळ्यांचा प्रकार. आणि 4-5 दिवस पावसाचा गोंधळ, यात्रेचा गोंधळ, आणि घरातल्या स्वयंपाकाचा, आणि सगळ्यांच्या एकत्र काय खातोय ते पण कळत नाही. आणि आता झालं 4 दिवस एन्जॉय करून प्रत्येक जण आपल्या आपल्या घरी गेलं. आता प्रत्येकालाच करमना असं झालंय. त्यामुळे शांततेचा हा व्हिडिओ केलाय मी. तर चला दोडक्याची भाजी करते आता.